कुटुंब ही संकल्पना परमेश्वराची आहे. परिवार हा माणसाने बनवलेला नाही, देवाची योजना आहे. आपण जे कुटुंबात परिवारात आई वडील लेकरं आजी आजोबा जेही आपण एकत्र राहतो, ही एकत्र राहण्याची सोय किंवा व्यवस्था त्याचा नियम परमेश्वराने लावून दिलेला आहे. परमेश्वराने मंडळीची स्थापना केली, पण मंडळीच्या स्थापनेच्या आधी परमेश्वराने परिवाराची स्थापना केलेली आहे. प्रत्येक मंडळीची सुरुवात ही परिवारापासून होत असते आणि म्हणून परिवार हा एक फार महत्त्वाचा घटक आपल्या जीवनामध्ये आहे. आपल्या कुटुंबाकडं आपण ज्यावेळेस लक्ष देतो पाहतो तर त्या कुटुंबाविषयी आपलं मन हे नेहमी आनंदी असणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाविषयी आपल्याला कधीच दुःख वाटता कामा नये की माझं कुटुंब वाईट आहे, खराब आहे, असं आहे तसं आहे. पण आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की माझं कुटुंब माझ्या बरोबर आहे, माझं कुटुंब आशीर्वादित आहे आणि माझ्या कुटुंबावरती देवाचा आशीर्वाद आहे. परमेश्वराने कुटुंबाची वास्तविक प्रस्थापना एदेन बागेमध्ये केलेली आहे. उत्पत्ती 2:18 मध्ये बायबल सांगतं, मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. आणि मग परमेश्वराने डिसाईड केलं की मनुष्य म्हणजे हा पुरुष एदेन बागेमध्ये आदाम एकटाच फिरत होता आणि परमेश्वराने योजना केली की त्याच्यासाठी मी सहाय्यक, मदतनीस, त्याला सहाय्य करणारी अशी मी निर्माण करील. आणि देव बापाने अद्भुत चमत्कार केला. देवाने पाहिलं आदाम एकटा आहे, पण देवाला आदाम एकटा असावा हे आवडलं नाही. आकाशात सूर्य एकटा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही देवाला. बोलो येशू मसीह की. देव म्हटलं नाही सूर्य एकटा आहे आता सूर्याला एक बायको बनवायची गरज आहे, नाही. चंद्र आकाशात एकटा आहे, नको त्याला अजून एक कोणतरी पत्नी बनवू, काहीतरी बनवूया, नाही. सूर्य एकटा असला तरी चालेल, चंद्र एकटा असला तरी चालेल, पण आदाम एकटा राहता कामा नाही. ही देवाची योजना होती. आणि मग परमेश्वर देव बापाने काय केलं, उत्पत्ती 2 अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये सांगितलेलं आहे. जेनेसिस चॅप्टर 2 वर्सेस 21 and 22. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली. कोणती निद्रा? गाढ निद्रा, साधी निद्रा नाही, ही गाढ निद्रा आहे. आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. आता या ठिकाणी वचन सांगतं किती फासळ्या काढल्या आदामाच्या. लक्षात ठेवायचं, आयुष्यभर कधीच विसरायचं नाही. देवाने पूर्ण छातीचा पिंजरा काढलेला नाही माणसाचा. किती फासळ्या काढल्या? एक फासळी काढली. आणि म्हणून प्रत्येक पुरुषाला एकच पत्नी असावी ही देवाची योजना आहे आणि प्रत्येक पत्नीला एकच पती असावा ही परमेश्वराची योजना आहे. तर बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की देव बापाने एक फासळी काढली आणि त्याच्यापासून हवेची निर्मिती केली. आणि मग या दोघांनाही परमेश्वराने एदेन बागेत ठेवलेलं आहे आणि परमेश्वर त्या दोघांवरती विशेष कृपा करत आहे. लग्नविधी प्रस्थापित करण्याचं देवाचं काय कारण होतं? का परमेश्वराने लग्न स्थापित केलं? विवाह विधी का परमेश्वराने अस्तित्वात आणला? कुटुंब व्यवस्था का परमेश्वराने आशीर्वादित केली? तर पहिलं कारण म्हणजे मनुष्याला एकमेकाची साथ मिळाली पाहिजे. हालेलुया. लग्नात शपथ देतं की नाही, वचन देतं की नाही? वचन काय असतं? सुखात आणि श्रीमंतीत आणि आजारात आणि निरोगीपणात प्रत्येक परिस्थितीमध्ये मी तुझ्या बरोबर राहील, मरणाने आपला वियोग होईपर्यंत मी तुला सोडणार नाही, तुला अंतर देणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, असं अभिवचन देवाच्या पवित्र मंदिरामध्ये आपण देऊन लग्नविधी केला जातो आणि त्याद्वारे आपल्याला एक गोष्ट कळते की आपण जन्माचे साथीदार होतो. पती आणि पत्नी हे एकमेकांना सुखदुःखात साथ देऊ शकतात. ही सगळ्यात मोठी परमेश्वराने योजना केली. अधिक चांगल्या रीतीनं सेवा करता येईल. कशा रीतीनं? चांगल्या रीतीनं. एखादी बहीण आराधक असेल आणि एखादा भाऊ जर वचन सांगणारा असेल, दोघं एकत्र आले, आराधनेचं पण काम झालं, वचनाचं पण काम झालं. हालेलुया. एकत्र आल्यानंतर
तुमची सेवा अजून वाढते, एकत्र आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये तुम्हाला देवाचं गौरव करता यावं, ही एक परमेश्वराची योजना आहे. नवीन कुटुंबाची स्थापना केली जाते. त्याच प्रकारे लग्न जे आहे याला एक्सपायरी डेट नसते. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. फार महत्वाचं आहे. लग्न केलं, प्रत्येक गोष्टी दवा गोळी आपण घेतो दुकानातून आणि मग त्याच्यावर लिहिलेलं असतं एक्सपायरी डेट 2025 ला औषध संपणार, परत घ्यायचं नाही तर ॲलर्जी होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट जगातली संपू शकते, परंतु लग्नविधी जो आहे तो परमेश्वराने नियुक्त केलेला विधी आहे. आणि लग्न हे जे आहे, विवाह जो आहे तो परमनंट आहे, टेम्पररी नाही. आणि आणखीन देवाचा महत्वाचा उद्देश म्हणजे संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकायला लावली आहे. वंश वाढले पाहिजेत आणि लोकांना पूर्ण पृथ्वी व्यापता आली पाहिजे. हा एक लग्नविधीचा एक विशेष परमेश्वराने दिलेला अनुग्रह आहे. आमेन. आता लग्नामध्ये बोटामध्ये एक अंगठी घालतात. अंगठी कशी असते? गोल असते. सगळ्यांनी म्हणा गोल असते. हा, अंगठी गोल असते. एहेजकेल याच्या 10व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये एक सुंदर रीतीनं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि तिथं लिहिलंय की चाकामध्ये चाक आहे. चाकामध्ये चाक आहे. ऍक्च्युली ते चाक म्हणजे साक्षात परमेश्वर आहे. किती लोक आमेन म्हणतील? चाक म्हणजे वर्तुळ, सर्कल, गोल. सर्कल जे आहे, आता एक रेष मारली, इथून इथपर्यंत एक लाईन दिली अशी, तर तुम्ही सांगू शकता इथून सुरू झाली इथं संपली. पण जे वर्तुळ असतं सर्कल, त्याला सुरुवात आणि त्याला शेवट नसते. जी अंगठी तुम्हाला घातली जाते लग्नामध्ये, त्याचा अर्थ हा आहे का हे नातं कधीच संपणार नाही. तुमचं नातं देवाने प्रस्थापित केलेलं आहे. लग्न हे परमेश्वर जोडतो आणि म्हणून जे देवाने जोडले आहे ते माणसांनी तोडू नये. आणि म्हणून आपल्या कुठल्या वागण्याने, बोलण्याने, कुठल्याही पद्धतीने लग्न कधीच तुटता कामा नये. एखादा म्हणला मला डिवोर्स घ्यायचा आहे, त्याला म्हणायचं नाही शाबास पुढे जा आणि तसं कर. शाप तुमच्या जीवनापर्यंत पण येऊ शकतात. जर एखाद्याचा संसार मोडत असेल तर तो मोडू द्यायचा नाही. त्यांना सांगायचं की तुम्ही पवित्र चर्चमध्ये देवाच्या उपस्थितीत वचन दिलेलं आहे आणि म्हणून डिवोर्स ही देवाची योजना असू शकत नाही. या चाकाला, या अंगठीला सुरुवात आणि शेवट नाही. तसं हे नातं आहे, सार्वकालिक देवाने घडवलेलं नातं आहे. दुसरी गोष्ट की ही अंगठी लग्नात दिली जाणारी ही सोन्याची असते. सोनं शुद्धतेचं प्रतीक आहे आणि म्हणून ही शुद्धता आमच्या वैवाहिक जीवनात दिसली पाहिजे. सोनं मूल्यवान आहे आणि हे पती पत्नीचं नातं सुद्धा जगामध्ये फार मूल्यवान मानलं गेलं पाहिजे. आमेन. हालेलुया. फार मूल्यवान नातं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये ती शुद्धता, ते प्रेम नेहमी टिकून राहणं गरजेचं आहे. सोनं ज्यावेळेस अग्नीच्या भट्टीत टाकतात तिथून पुढं त्या सोन्याला एक विशेष आकार येतो आणि म्हणून अग्नीशिवाय ती अंगठी तयार होऊ शकत नाही. अग्नी काय? अग्नी म्हणजे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. आमच्या वैवाहिक जीवनात, आमच्या परिवारामध्ये पवित्र आत्म्याचा अग्नी हा नेहमी असणं गरजेचं आहे. ज्या परिवारात देवाचा पवित्र आत्मा आहे त्या परिवारामध्ये देवाचं महान कार्य होतं. बोलो येशू मसीह की. काय असणं गरजेचं आहे? पवित्र आत्मा. आता दोघांनाही भूत लागलेली असली, हालेलुया, ते रात्रंदिवस भांडत बसतील. का बरं? एकाला पवित्र आत्मा आहे आणि एकाला दुष्ट आत्मा आहे. त्या घरामध्ये कधी जोड राहणार नाही नीट. पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती म्हणाल चला आपण प्रार्थना करू आणि ज्याला दुष्ट आत्मा लागलाय तो म्हणाल चला आपण दारू पिऊ, आहे की नाही? कधी त्यांच्यामध्ये संगती नसणार, एकसारखेपणा नसणार. घरात नेहमी वादविवाद, कलह, क्लेश राहणार. का? कारण की घरातील लोकांना देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेलं नाहीये. ज्या वेळेस कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेला असतो त्यावेळेस त्यांचं सगळ्यांचं बोलणं सारखं असतं. कारण ते बोलत नाही, त्यांच्यातून देवाचा आत्मा बोलत असतो. ते चालत नाही, त्यांच्यातून देव चालत असतो. त्यांचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करतो. आता हे दरवाजे इथं लावलेले आहेत, ह्याच्या बिजागऱ्यातून कधी कधी आवाज येतो. मग जसा बिजागऱ्यांचा आवाज आला आपण लगेच दरवाजा उपटून फेकून देतो का? मग त्या दरवाजाच्या बिजागऱ्यांमध्ये काय ओततो आपण?
तेल ओततो. तेल पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. जेव्हा घरामध्ये कुरकुर वाढायला लागली, पवित्र आत्म्याची गरज आहे आपल्याला. हालेलुया. पवित्र आत्मा आमच्या घरात असला, देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनात असलं, तर घरामध्ये कुरकुर आणि वादविवाद होत नाहीत प्रियांनो. घरात नेहमी देवाची सुपरनॅचरल शांती आमच्या घरामध्ये टिकून राहते. आणि म्हणून पवित्र आत्मा असणं फार गरजेचं आहे. आता अंगठी बोटाला सगळ्या बाजूने घेरून असते. जशी ती अंगठी बोटाला घेरून असते, तुमची बायको तुमच्या आजूबाजूला नेहमी राहणार. ती तुम्हाला कधी सोडणार नाही. आता तुम्ही म्हणाल मी कामाला जाईल, पण ती तुम्हाला 50 वेळा फोन करेल. हालेलुया. तुम्ही जिथं जाल तिथं ती तुमच्या मागच राहील. आता कुठं आहेस, काय करतोस, जेवलंस का, काय खाल्लंस, तुला सांगितलं होतं ना ते खाऊ नको, ते का खाल्लंस तू, ती कंटिन्यू तुम्हाला विचारत राहील. का? तुम्हाला टॉर्चर करण्यासाठी नाही, तिला तुमची काळजी आहे म्हणून. हालेलुया. जशा त्या अंगठीने तुम्हाला घेरलंय तुमच्या बोटाला, तशी तुमची पत्नी तुम्हाला घेरून राहील. तुमचा पती तुम्हाला तसा घेरून राहील. नेहमी तुमच्याबद्दल त्यांचं लक्ष राहणार आहे आयुष्यभर. आणि म्हणून आपल्या जीवन साथीदाराबद्दल देवाला गौरव देणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही लग्न केलं की त्या चक्रामध्ये तुम्ही आलेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चक्रम सारखं करू नका. तुम्ही योग्य चक्रामध्ये आलेले आहात, योग्य ठिकाणामध्ये आहात, आणि देवाने तुम्हाला त्या गोष्टींमध्ये आणलेलं आहे. आणि म्हणून लग्न या गोष्टीला आम्ही कधीही नावं ठेवता कामा नये. का? कारण की लग्न ही देवाची योजना आहे. आता जर तुमच्या वैवाहिक जीवनात आडी अडचणी असतील, त्याला कारणीभूत कोण आहे? तुम्ही स्वतः आहेत. हालेलुया. दुसऱ्याला दोष देऊ नका. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. मग त्याच्याबद्दलच आज आपण बारकाईने मनन करणार आहोत. आपल्या वैवाहिक जीवनात ज्या अडचणी होत्या, त्या परमेश्वर आज निश्चित अर्थाने दूर करणार आहे. आमेन. बरं, आता हे यहुदी लोक जेव्हा लग्न करतात, त्यावेळेस ते काय करतात की मुलगी 3 राऊंड मारते, असे फिरून 3 राऊंड मारते, परत येते, उभी राहते. मग मुलगा जातो आणि 3 राऊंड मारतो, परत तो मेन जागेवरती येतो. आणि मग परत एकदा पती आणि पत्नी जे होत आहेत, ते दोघं पण एक पूर्ण राऊंड असा एकत्र तिथं जिथं लग्न आहे तिथं मारून परत येतात आणि उभे राहतात. त्यांनी किती टोटल राऊंड मारले? तर 7 राऊंड मारले. पहिले 3 राऊंड मुलींनी मारले, दुसरे 3 राऊंड मुलांनी मारले, पण शेवटचा राऊंड 7वा, याला शाब्बात राऊंड म्हटलं जातं. तर हा राऊंड या दोघांनी एकत्र मारलेला आहे. आणि तिथून पुढे ते वैवाहिक जीवनामध्ये एकत्र आलेत, असा त्याचा अर्थ होतो. पत्नीशिवाय पती अर्धवट आहे. हालेलुया. पत्नीशिवाय पती इनकम्प्लीट आहे, आणि पत्नीशिवाय पती इनकम्प्लीट आहे, पतीशिवाय पत्नी इनकम्प्लीट आहे. दोघंही एकमेकांसाठी तेवढेच महत्वाचे आहेत. एकाच गाडीची ही 2 चाकं आहेत, आणि ती बॅलन्स असली पाहिजे. एक चाक भरपूर मोठा आहे, एक चाक एकदम लहान आहे, गाडी जागेवर फिरत राहील. हालेलुया. एक चाक चांगलं आहे आणि एक चाक मोडलेलं आहे, ती गाडी पुढे जाणार नाही. आणि म्हणून दोन्ही चाकं समांतर पाहिजेत, एकमेकांना कमी जास्त दाखवू नका. हालेलुया. आणि पहिला एक मनामध्ये एक पक्का आम्ही निर्धार केलाय, गोष्ट समजून घेतलेली आहे की लग्नविधी हा परमेश्वराने प्रस्थापित केलेला आहे, यात तीळ मात्र शंका नाही. जर देव बापाने लग्नविधी प्रस्थापित केलाय, कुटुंब देवाने बनवलेलं आहे, लेकरं देवाने दिलेली आहेत, सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते, लग्न हे देवापासून जोडले जातात, या गोष्टीवरती ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो, तिथून पुढं आम्ही परिवाराला आणि लाईफ पार्टनरला, आमच्या जीवन साथीदाराला दोष देणं बंद केलं पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आता एक आदर्श ख्रिस्ती परिवार कसा असावा, सगळ्यात पहिली गोष्ट त्याबद्दल आपण शिकणार आहोत. आदर्श ख्रिस्ती परिवार कसा असला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला परिवार हा ख्रिस्त केंद्रित असला पाहिजे. कसा? ख्रिस्त केंद्रित. महत्वाचं स्थान घरात कुणाला मिळालं पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताला. म्हणा, प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्या परिवारात मी पहिलं स्थान देत आहे. आमेन. पहिलं स्थान आम्ही येशूला दिलं पाहिजे. उपदेशक 4 अध्याय 12 वचन. जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल.
तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही. म्हणा, तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही. हा, याचा काय अर्थ आहे प्रियांनो? तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही म्हणजे एक पदर पती असेल, दुसरा पदर पत्नी असेल, तिसरा पदर येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही देवाला स्थान देता, त्यावेळेस तुमचं जीवन, तुमचं पारिवारिक जीवन हे मजबूत बनत असतं. ज्या कुटुंबात देवाला स्थान नाही त्यांना देवाची भीतीच नसते आणि लगेच थोड्या थोड्या कारणावरून त्या घरामध्ये अडचणी, अडखळणं यायला निर्माण होतात. आमचा परिवार हा येशूच्या सामर्थ्यात उभा राहिलेला पाहिजे. घरामध्ये सगळ्यात पहिलं स्थान, आमच्या कुटुंबातलं पहिलं स्थान, आमच्या परिवारातलं पहिलं स्थान प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं पाहिजे. देवाला काही ठिकाणी स्थान दिलं जात नाही. पहिलं स्थान वेगवेगळ्या गोष्टींना दिलं जातं. चर्चला यायचं नाही, काहीतरी कारण सांगितले जातात. प्रार्थना करायची नाही, काहीतरी वेगवेगळे कारण सांगितले जातात. देवाच्या मार्गापासून जर घरातला एक जण भरकटत असला तर बाकीच्यांनी त्यांना प्रार्थना करून देवाच्या सानिध्यात आणलं पाहिजे. ही पूर्ण परिवाराची जबाबदारी आहे. आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे की आमच्या कुटुंबात केंद्रस्थान आम्ही कशाला ठेवलेलं आहे, मुख्य कोण आहे आमच्या परिवारामध्ये, याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कुणाला आम्ही स्थान दिलंय? हृदयाच्या सिंहासनावरती आम्ही कुणाला बसवलेलं आहे? तिथं कुठल्या व्यक्तीला दुसरं स्थान दिलंय का? तिथं पैशाला स्थान दिलंय का? तिथं टीव्हीला स्थान दिलंय का? तिथं मोबाईलला स्थान दिलंय का? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुणीतरी महत्वाचं स्थान पटकवलेलं असतं. मग हे स्थान आम्ही आमच्या देवाला देणं गरजेचं आहे. आमेन. सगळ्यात महत्वाचं स्थान परमेश्वराला जो देतो प्रियांनो, म्हणजे काय? प्रियॉरिटी. सगळ्यात पहिलं स्थान देवाला जो देतो, परमेश्वर पण त्या व्यक्तीकडे पाहतो की दुःखात असला तरी यांनी माझं नाव सोडलं नाही. हालेलुया. संकटात असलं तरी यांनी माझं नाव सोडलं नाही. अडचणी आल्या तरी याने माझं नाव सोडलं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, मग एक दिवस असा येतो सगळे सोडून जातात पण तुमचा देव तुम्हाला कधीच सोडत नाही. तुमच्या अडचणीत, तुमच्या दुःखात, तुमच्या संकटात तो तुमच्या बरोबर राहतो. पण कधी? ज्यावेळेस प्रत्येक गोष्टीत आम्ही देवालाच पहिलं स्थान देतो. प्रत्येक गोष्टीत आम्ही प्रभूकडे आमचं लक्ष केंद्रित करतो. परमेश्वराला पहिलं स्थान देणं गरजेचं आहे. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही. कलोसेकरास पत्र 3 अध्याय 15 ते 17 वचन. कोलोसियन्स चॅप्टर 3 वर्सेस 15 to 17. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचरण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. आमेन. जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. आमेन. प्रभूला धन्यवाद. देवाच्या लोकांनो, प्रभूचं वचन स्पष्ट आहे. जेही तुम्ही कराल ते प्रभूसाठी काम करा. हालेलुया. जेही तुम्ही कार्य करता, शिक्षण घेताय देवाच्या गौरवासाठी घ्या, घर बांधताय देवाच्या गौरवासाठी बांधा. हालेलुया. जेही तुमचा बिझनेस असेल, कामधंदा असेल, ते देवाच्या गौरवासाठी करा. जिथून माणसाचं किंवा सैतानाचं गौरव होतं त्या गोष्टी देवाच्या लोकांनी कधी करू नयेत. आमचा परिवार, आमचं घर हे सतत प्रभूच्या नावामध्ये स्थिर असलेलं असावं ही देवाची इच्छा आहे. वचनावरती आमचा विश्वास पक्का पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? जगातलं सगळ्यात महागडं पुस्तक बायबल आहे प्रियांनो. सगळ्यात महाग पुस्तक, जगात सगळ्यात जास्त विकले गेलेलं पुस्तक बायबल आहे. जगात सगळ्यात फुकट वाटलं गेलेलं पुस्तक बायबल आहे प्रियांनो. जगात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं पुस्तक बायबल आहे. बायबल जे आता तुमच्या हातामध्ये आहे, हे बायबल सहज तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. या बायबलला फार दिव्यातून आणि फार संकटातून जावं लागलेलं आहे. ज्यांनी बायबलचं ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना जीवे मारण्यात आलं. कितीतरी लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. ज्यावेळेस हे लोक बायबलचं ट्रान्सलेशन लिहायचे, कशा पद्धतीने लिहायचे माहिती तुम्हाला? जर
त्यांनी उत्पत्तीचा ग्रंथ घेतला आणि पहिलं काय, आता प्रिंटिंग प्रेस नव्हत्या, समोर एक बायबल ठेवायचं आणि ते बघून शब्दशः इकडं बघून लिहायचं. आणि हे लिहित असताना जाता जाता जर त्यांना वचन आलं आणि तिथे यहोवाचं नाव आलं, आता मी हे लिहित असताना मला यहोवाचं नाव लिहायचंय, ते डायरेक्ट लिहिता कामा नये. तो व्यक्ती जायचा उठून तिथून आंघोळ करायचा, आंघोळ करून परत यायचा आणि परत त्या ठिकाणी नवीन नीप घेऊन तिथं यहोवाचं नाव लिहायचा आणि परत त्याचं लिखाण चालवायचा. परत यहोवाचं नाव आलं की ती नीप ठेवून द्यायचा आणि परत जाऊन आंघोळ करायचा आणि परत येऊन यहोवाचं नाव लिहायचा. अशा प्रकारे एवढं देवाला पवित्र मानलं जाऊन बायबल लिहिण्यात आलंय. हा देवाचा पवित्र ग्रंथ आहे. या वचनांवरती आमचा परिवार आधारलेला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या देवाच्या वचनांवरती आमचा परिवार आधारलेला पाहिजे, बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये नको. चिन्ह चमत्कार आम्हाला पाहिजेत, नक्कीच पाहिजेत. आम्हाला बरकत पाहिजे, पैसा पाहिजे, नक्की पाहिजे. आम्हाला सगळे जगातले आशीर्वाद पाहिजे का? नक्की पाहिजे. काही लोक फक्त स्वर्गाकडेच बघतात. काही लोक म्हणतात मला काहीच नको, मला फक्त येशू पाहिजे. तू लवकर जाशील येशू जवळ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुला खायला तर लागेल ना काहीतरी, ते काय फुकट येणार नाही. बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय? हा, पैसा तर तुम्हाला लागणारच आहे, कपडा लत्ता तर तुम्हाला लागणारच आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम दर्जावरती आहेत. पहिल्या टप्प्यात आम्हाला देव पाहिजे. हालेलुया, आम्हाला धार्मिकता पाहिजे, आम्हाला देवाचं राज्य पाहिजे. आधी त्याच्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. आमच्या परिवारातील जे देवाचं स्थान आहे ते नेहमी पहिल्या दर्जावर पाहिजे. कुटुंब येशूच्या नावावरती स्थिर राहिलं पाहिजे. जे काही कराल ते येशूच्या नावात करा, हे प्रभूचं वचन आहे. मत्ती 7:24-27 वचनामध्ये 2 घरं आहेत. सगळ्यांनी म्हणा 2 घरं. आता या 2 घरांमध्ये फरक आहे, आणि तो फरक काय माहितीये का? तो फरक असा आहे की एक घर वाळूवर आहे आणि दुसरं घर खडकावरती आहे. एक घर वाळूवरती आहे, दुसरं घर खडकावरती आहे. दोन्ही घरं दिसायला सारखी आहेत. हालेलुया. चर्चला येताना सगळे सारखे दिसतात. प्रेज द लॉर्ड. कळतं तुम्हाला? रविवारी लोक चर्चला येऊ द्या, दारुडा पण एकदम टापटीप बनून येतो. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. हालेलुया. चर्चला जाताना पवित्र आणि अपवित्र, चांगले आणि वाईट, खरे आणि लबाड सगळे एकदम टापटीप बनवून चर्चला येतात. चर्चला आल्याच्या नंतर आपण म्हणू नाही शकत हा पवित्र आहे ना, हा पापी आहे. इकडे आल्यानंतर सगळे असे वाटतात स्वर्गातून उतरलेले देवदूत आहेत. हालेलुया, काय तेज आहे. हालेलुया. हे परफ्यूम बिरफ्यूम मारून इस्त्री बिस्त्री करून एकदम चकाचक देवाच्या घरामध्ये येतात. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, दोन्ही घरं दिसायला एकदम चकाचक होती. दोन्ही घरं एकाच माणसाने प्लंबिंग केलेलं होतं, सगळं पाण्याचं काम, एकानेच इलेक्ट्रिशियनचं काम, एकानेच. दोन्ही कलर सारखे, दोन्ही घरं दिसायला एकदम सारखेच होते. पण ज्या वेळेस पाऊस आला, ज्या वेळेस वादळ आलं, मोठमोठे लोंढे वाहायला लागले पाण्याचे, आणि मग त्यावेळेस गडबड झाली. आता तुम्ही मला विचारा काय गडबड झाली? हा, आता ऐका काय गडबड झाली. बायबलमध्ये लिहिलंय, जे घर वाळूवरती बांधलेलं होतं ते घर काय झालं? पडलं, ते पडून गेलं, वाहून गेलं. ख्रिस्त येशू ज्या दिवशी येईल त्यावेळेस अनेक घरं कोसळणार आहेत प्रियांनो. ते म्हणतील आम्ही पवित्र आहोत, ते म्हणतील आम्ही चर्चला जात होतो, ते म्हणतील आम्ही प्रभूचं नाव घेतलं, आम्ही लोकांमधले दुष्टात्मे काढले. देव म्हणेल तू स्वतःमधला दुष्टात्मा काढलास का? ते म्हणतील आम्ही वचन सांगितलं, प्रभू म्हणेल तू स्वतःला वचन का नाही सांगितलंस? ते काय काय बोलून दाखवतील, पण त्या दिवशी त्यांना उत्तर नसेल, कारण की प्रभू त्यांना इथंच सोडून जाणार आहे. धन्य ते परिवार जे ख्रिस्त नावी खडकावरती स्थिर उभे आहेत, जे म्हणतात की कोणी बघो अगर न बघो, पण माझं लक्ष माझ्या देवाकडे केंद्रित आहे. माझ्या घरात मी पहिलं स्थान माझ्या देवाला देणार आहे. लहान लेकरू जरी जेवायला बसलं, बाळा जेवायला सुरुवात केली का? हा, केली मम्मी. प्रार्थना केली का? नाही केली. कर आता. 4 घास खाऊन झाले तरी कर, काय प्रॉब्लेम नाही. बोलो येशू मसीह की. एक हात पोटावर ठेवून एक हात पुढं कर. जे खाल्लंय त्याला आशीर्वादित कर, जे समोर आहे त्याला आशीर्वादित. ही शिस्त लावा लेकरांना. पहिलं स्थान देवाला. घर सोडताना नेहमी प्रार्थना करा. किती लोक आमेन म्हणतील? घरातून बाहेर पडताना प्रार्थना,
घरात येत असताना पण येशू रक्त जय म्हणून आतमध्ये प्रवेश करा. येशू तुला धन्यवाद, मला सुखरूप घरी आणलं. तुमचं जाणं येणं परमेश्वर आशीर्वादित करेल. घरामध्ये सगळीकडे वचनाचं वातावरण ठेवा. घरात नेहमी देवाची गाणी ऐका. हालेलुया. जहाज पाण्यावरती चालतं, पण पाणी आत घेतलं जहाज बुडून जाईल. आम्हाला जगात राहायचंय, पण जगिकता आमच्यात घ्यायची नाही. हालेलुया. दोन प्रकारचं जीवन आम्ही जगू शकत नाही. ख्रिस्त केंद्रित आमचं जीवन पाहिजे. आमचं मुख उघडलं ना तर देवाचं गौरव आमच्या मुखातून निघालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आम्हाला ख्रिस्त केंद्रित राहणं गरजेचं आहे. परिवारात पहिलं स्थान परमेश्वराला देणं गरजेचं आहे. आमेन. जे घर खडकावरती आहे, ख्रिस्त नावी खडकावरती आहे, त्याला कुठलंही वादळ तोडू शकत नाही. आमेन. खूप महत्वाचं आहे. परिवारात सुज्ञतेने वागलं पाहिजे, सहनशील बनलं पाहिजे. घरामध्ये एकमेकांचं सहन करता आलं पाहिजे. थोड्या थोड्या गोष्टींना लगेचच काहीतरी वेगळं वळण देता कामा नये. एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. काही लोकांना बोलायला आवडतं, ऐकायला आवडत नाही. इतकं बोलतात. फोन केला तर असं बोलतात, हॅलो कसा आहेस तू, बरा आहेस का, जेवण झालं का तुझं, कुठेस आता तू, आणि कधी आलास तू, जालन्याला आला की पोहोचला का नाही पोहोचला, कुठेस आता तू, गावाकडेच का, कधी येणार आहेस तू, काय तुझं काही कळत नाही मला. अरे एवढ्या वेळचं बोलतो तू, उत्तर का नाही देत, तू बोलायला चान्सच नाही दिला. काही लोक एवढं बोलतात. झोपले तर झोपेत बोलतात काही लोक. कुठं ठेवली माझी अंगठी, झोपेत बोलतात काही लोक. आणि काही मुली नवीन लग्न होऊन जातात सासरी, सकाळी उठल्याबरोबर पहिला फोन, मम्मा मी उठले, आत्ताच पाणी भरून झालंय. काय ग तुझ्या सासूला नाही उठता येत का, तू तर आत्ताच आली ना तिथं, तुझ्या सासूला कळत नाही का, आधी काय तूच होती का पाणी भरायला, आता तू आलीस तर काय थोडं करायला काय झालं, बघ ना ग मम्मा मी आले लगेच, मला आता असं काम, ओके आता मम्मा मी स्वयंपाक करते, आता मम्मा मी ह्यांना काही ते हेडफोन कानात घालूनच असतात कंटिन्यू. सासरा तिकडून ओरडतो, सोनबाई नाश्ता झाला का, लवकर दे. कोण ओरडतं का एवढ्या आवाजात तुझ्यावरती, बघ ना माझा सासरा एवढं ओरडतो का तुझ्यावरती, अरे बापरे. आणि मग काय, आजकालचे लेकरं या फोन पायी जीवनाचं वाटोळं करून घ्यायला लागलेत. खाता पिता उठता बसता. त्या आईला पण टेन्शन नाही का तिकडचं घरचं, तिला 17 वेळा तुम्ही एक एक गोष्ट सांगत राहता, त्या आईला पण टेन्शन असेल ना घरचं काही. लेकरांनो सावध व्हा. हालेलुया. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं आणि आई बापाचं घर सोडलं आणि तुम्ही नवऱ्याच्या घरी आलात, हे नवऱ्याचं घर तुमचं घर आहे. तिकडचे गुणगान गाऊ नका इकडं, माझी आई अशी आहे, माझा भाऊ तर असा आहे ना, तुम्हाला नीटच करेल तो. काही बहिणी तिथून निघत नाहीत माहेरातून, त्यांचे विचार तिथंच अडकलेले असतात. ज्या घरची आता तू सून झालेली आहे, त्या घराला आपलं घर म्हणायला सुरुवात कर. हालेलुया. एवढा तुमचा हक्क तुमच्या घरावर तुम्ही दाखवला पाहिजे. लग्न करून आलाय तुम्ही, देवाच्या सानिध्यात वचन देऊन आलेले आहात, आणि ज्या वेळेस तुम्ही आपलं जीवन सुज्ञतेने घालवता, पहिले पेत्र 3 अध्याय 7 वचन आपण वाचूया. पहिले पेत्र 3:7. पतींनो तसेच तुम्हीही आपापल्या स्त्री बरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. समजून उमजून तुम्ही उभयता जीवन रूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. कशात व्यत्यय येणार नाही? ज्या माणसाकडं समजदारी नाही त्याच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार. हे काय मी तुम्हाला शाप देत नाही, हे इथं लिहिलंय. हालेलुया. ज्या घरामध्ये समजदारी नाहीये, समजून घ्यायची वृत्ती नाहीये, तिथं प्रार्थनेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. देवाचं वचन आहे.
एखाद्याला विचार तुझ्या बायकोचा आवडता रंग कोणता, आता मला काय माहित, तिचा आहे तिला विचारा. असं नाही. तुझ्या नवऱ्याला खायला काय आवडतं, काही नाही काही गिळतो, असं उत्तर नकोय. तुमच्या आवडी निवडी एकमेकांना माहीत पाहिजेत आणि त्याद्वारेच तुमच्यातलं प्रेम टिकून राहणार आहे. जी गोष्ट पत्नीला आवडत नाही आणि तीच गोष्ट जर नवऱ्याने केली, फायर कॉन्फरन्स घरात, अग्नी संमेलन, हालेलुया, मग काय खरं नाही तुमचं. मग प्रभू पण तुम्हाला वाचवेल का नाही मला माहित नाही. हालेलुया. जी गोष्ट तुमच्या जीवन साथीदाराला आवडते तुम्हाला माहित पाहिजे आणि जी आवडत नाही ती पण तुम्हाला 100% माहित पाहिजे. याला म्हणतात समजूतदारपणा, सुज्ञता. आता कधी कधी एखाद्या लग्नात आपण गेलो, तुमच्या बायकोला एखादी स्त्री आवडत नाही आणि आपला नवरा नेमका जाऊन तिच्याशीच बोलत गुलुगुलू गप्पा मारत उभा राहतो. खूप छान दिसता तुम्ही आज, तू घरी चल तुला बघते, तुझं आज काही खरं नाही. साडीचा रंग छान आहे तुमचा, अरे ती दुसऱ्याची बायको आहे, तुला काय करायचं तिच्या साडीच्या रंगाचं, तुझा रंग उतरला आता इथून पुढं, काय गरज पडली तुला. तुमच्या पत्नीला जर त्या स्त्रीशी तुम्ही बोलणं आवडत नाही, तुम्ही ते संभाषण तिथंच संपवलं पाहिजे. आणि एखाद्या पतीला आवडत नाही की त्याच्या पत्नीने अशा व्यक्तीशी बोलू नये, कारण की तुम्ही पती पत्नीचं नातं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, जास्त महत्वाचं आहे. नवऱ्याने सांगितलं ना बायकोला मला हे आवडत नाही, तिने तिथंच ते बंद करावं. आणि बायकोने नवऱ्याला सांगितलं ना की मला तुमची गोष्ट आवडत नाही, हे करू नका, नवऱ्याने तिथंच ते स्टॉप केलं पाहिजे. कलसीकरास पत्र 3 अध्याय 13 वचन, एकमेकांचे सहन करा. सगळ्यांनी म्हणा, एकमेकांचे सहन करा. काही गोष्टी बदलण्यासारख्या नसतात आणि त्या गोष्टी बदलत नाहीत म्हणून काही लोक नवरा बदलायला निघतात, बायको बदलायला निघतात. उदाहरणार्थ, लग्न जमलंय, सगळं झालंय, मुलगा हँडसम आहे एकदम, पण पोरीला माहीतच नाही हा घोरायला लागला, त्याचं मिक्सर रात्री चालू होते घर. घोरण्यामुळं काही मुली डिवोर्स घ्यायला तयार झाल्यात. काय करायचं. बायबल सांगतं एकमेकांचे सहन करा. आता झोपेत घोरणे हे काय पाप नाही. बायबल वाचलं मी बऱ्याच वेळा, पण कुठं लिहिलं नाही नवरा घोरतो म्हणजे ते पाप आहे. काही गोष्टी तुम्हाला सहन करणं आलंय प्रियांनो. काही गोष्टी तुमच्या पत्नीमध्ये अशा असतील की त्या तुम्हाला आवडत नसतील, पण बायबल सांगतं एकमेकांचं सहन करा. ज्या गोष्टी बदलल्या जाऊ शकत नाहीत त्या गोष्टींमध्ये तुम्हाला सहनशक्ती देवाकडे मागणं गरजेचं आहे. आमेन. थोडं सहन करून घ्यायचं. एकमेकांचे सहन करा आणि कोणा विरुद्ध कोणाचे गारणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. एकमेकांचं सहन करा आणि गारणं असलं तर आपसात मिटवून घ्या. काय गारणं असलं अख्ख्या गावभर सांगत फिरू नका. काही लोकांना सवय घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या करून लोकांना सांगायच्या. माझी बायको मला असं बोलली, मग ते समोरचं म्हणतो काय, अरे मर्द आहेत आपण, असं कसं काय ऐकून घेतलं, मी असतो तो 2 कानाखाली दिल्या असत्या तिच्या. मग हा पण फुल खुश होतो. आज घरी गेल्यावर बायकोला 2 कानाखाली, मग तिने लाटणंच काढलं म्हणून समजा. भांडणं वाढणार आहेत. आपल्या भांडणात
शक्यतो दुसऱ्यांना इन्व्हॉल्व करू नका, सहन करा, एकमेकांशी बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, सुज्ञतेने वागा, हे देवाचं वचन आहे. रोमकरास पत्र 14 अध्याय 19 वचन, रोमन चॅप्टर 14 वर्स 19, रोम 14:19. तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणाऱ्या गोष्टी यांच्या मागे आपण लागावे. एकमेकांची वृद्धी म्हणजे वाढ झाली पाहिजे. माझ्या नवऱ्याचं कसं चांगलं होईल याच्याकडे बायकोने लक्ष दिलं पाहिजे. माझ्या बायकोचं कसं चांगलं होईल याच्याकडे नवऱ्याने लक्ष दिलं पाहिजे. माझ्या लेकरांचं कसं कल्याण होईल याच्याकडे आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि माझ्या आई वडील कसे सुखी राहतील याच्याकडे लेकरांनी लक्ष दिलं पाहिजे. याला म्हणतात परिवार. नाही तर मी माझ्या मित्रांसंगती जातो, खाऊन येतो, तिकडे बाहेर मजा करून येतो, तू घरी मर उपाशी. हे नवरे काय कामाचे नाहीत. बोलो येशू मसीह की हालेलुया. तुम्हाला जर मित्रच तुमचे प्रिय वाटत असतील, पण त्या पत्नीला जर तुम्ही बिलकुल जुमानत नसाल, तर तुमच्या मजेचा, तुमच्या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ आहे? काहीच उपयोग नाही त्याचा. परिवार महत्वाचा आहे. जगाच्या प्रत्येक इतर गोष्टींपेक्षा पहिली प्रिऑरिटी, पहिलं प्राधान्य आपल्या परिवाराला देणं गरजेचं आहे. आणि एकमेकांची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण घरामध्ये निर्माण केलं पाहिजे. लेकराचं 10वीचं वर्ष आहे, आधीच आई बापांनी काळजी घेतली पाहिजे. आता पुढचं वर्ष 10वीचं आहे, आम्ही ह्या लेकराला कसं मदत करू की जेणेकरून त्याला आतापर्यंत मिळाले नाहीत असे चांगले मार्क त्याला मिळतील. आई बापाची जबाबदारी आहे. कुठल्या गोष्टीने तुमच्या लेकरांची उन्नती होणार आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठल्या गोष्टींनी, कधी कधी लेकरं लग्न करतात, लग्नानंतर काही लोक शिक्षण करतात. मग त्या शिक्षणात नवरा जर बायकोला म्हटलं तू तुझं बघ, मी तुला काही नाही करणार, घरचं पण काम कर, सगळ्या गोष्टी कर, अभ्यास पण कर, कॉलेजला जा, हे कर ते कर, तिथं कुठंतरी तिला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि कॉलेज काय आयुष्यभर राहणार नाही, पण त्या कॉलेजच्या दिवसात जर नवऱ्याने साथ दिली नाही, त्या पत्नीला आयुष्यभर लक्षात राहील की माझ्या कठीण काळात माझा नवरा माझ्या बरोबर उभा राहिला नाही. तिच्या मनात ते दुःख नेहमी सलत राहणार आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? दुसऱ्याच्या उन्नतीत, आपल्या लाईफ पार्टनरच्या उन्नतीमध्ये आम्हाला सतत निरंतर उभं राहणं गरजेचं आहे. एकमेकांना सहन करा, एकमेकांचं ऐकून घ्या, एकमेकांसाठी नेहमी तयार असा, त्यात देवाचं गौरव होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, एकमेकांना साथ द्या, मदत करा एकमेकांना. हालेलुया. पहिलंच सहन करायचं आहे, आणि दुसरी गोष्ट एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे, साथ देणं गरजेचं आहे. पहिले थेसलनी 5 अध्याय 11 वचन, पहिले थेसलनी 5 आणि 11. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करतच आहात. एकमेकांचं सांत्वन पण करा, एकमेकांची उन्नती पण करा. गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 2 वचन, गलती 6 आणि 2. एकमेकांची ओझी वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. एकमेकांची ओझी वहा. काही जबाबदाऱ्या बहिणींच्या असतात, काही जबाबदाऱ्या घरात भावांच्या असतात, त्यात एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. लहान लेकरं जी तुमच्या घरात आहेत त्यांना बालवयापासून घरातल्या जबाबदाऱ्या त्यांना शिकवा. जी लहान लेकरं लहानपणी बिछाण्याच्या गाड्या घालत नाहीत, लक्ष देऊन ऐका. आईबाप सांगतात बेटा थोडं घर झाडून घे, मी नाही करणार. आईबाप सांगतात बेटा जरा ते 2 चादरींच्या तेवढ्या घड्या घाल, मी नाही करणार. जे लेकरं लहानपणी घड्या घालत नाहीत, आयुष्यात पुढे त्यांची जीवनाची घडी कधी बसत नाही. हे संस्कार आहेत. बालपणीच आपल्या लेकरांना योग्य वळण लावलं पाहिजे. मी म्हणत नाही की त्यांच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकून तुम्ही मोकळं व्हा, नाही, पण त्यांना घरातील गोष्टी त्यांना कळाल्या पाहिजेत. घर हे पूर्ण सगळ्यांचं आहे, एकट्या स्त्रीचं नाहीये. आज आम्ही ही गोष्ट प्राकर्षाने समजून घेतली पाहिजे. घर म्हणजे एक बॅलन्स मध्ये चालणारी गोष्ट आहे. पूर्ण परिवारात एकसारखा बॅलन्स टिकून राहायला पाहिजे. एकमेकांची काळजी घेता आली पाहिजे, एकमेकांना मदत करता आली पाहिजे, साथ देता आली पाहिजे, एकमेकांची ओझी व्हायला सांगितलं बायबलमध्ये. देवाच्या प्रिय लोकांना, हा संसार आहे, हा एकट्याचा नाही, हा दोघांचा आहे.
सुखात आणि दुःखात तुम्ही एकमेकांना साथ देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. आणि म्हणून आज थोडंसं त्या बंधनातून आम्ही बाहेर येणं गरजेचं आहे. प्रत्येक परिस्थितीत कधी असं होईल नवऱ्याला खूप कामाचा लोड पडणार आहे, बायकोने हिमतीने त्याच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. आणि हे म्हणता कामा नये मी कसं करू. त्या कामात स्त्रियांनी सुद्धा नवऱ्याला मदत केली पाहिजे. एकमेकांना खऱ्या मनाने ज्यावेळेस तुम्ही मदत करणार, सहकार्य करणार, त्यावेळेस मात्र तुमच्या घरातलं प्रेम वाढत जाईल. आमेन. एकमेकांची ओझी व्हा सांगितलंय. 1 पेत्र 5:5 आपण वाचूया. 1 पेत्र 5:5. तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्ररूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो, दया करतो. आमेन. लीनांवर कृपा करणारा देव आहे. एकमेकांची सेवा करणं गरजेचं आहे. हे मान्य आहे, एकमेकांना मदत केली पाहिजे, पण त्याच्यात पण एक रहस्य दडलंय. चांगल्या कामातच मदत करा, चुकीच्या कामात मदत करू नका. हालेलुया. तुम्ही 1 बाटली पिता तर मी 2 पिऊन दाखवते. हालेलुया. योग्य कामात मदत करा, चांगल्या कामात मदत करा, चुकीच्या कामात मदत करू नका. हवेने फळ खाल्लं, आदामाची काय जबाबदारी होती? त्याने तिला म्हणायला पाहिजे होतं, अगं कशाला खाल्लंस तू? देवानी सांगितलंय ना आपल्याला, बरं चल आता देवाकडे जाऊ, प्रभू काय सांगतोय बघू. चल प्रभू आमची चूक झाली, बघ हिने फळ खाल्लं, काय करता येईल? देवाने काहीतरी मार्ग दिला असता. तिने चूक केली, याला फळ दिलं, ह्यानी पण खाऊन टाकलं. कधी कधी विचार येतो असा की सैतानाने आदामाला का नाही भेटला पहिला? फळ जे खायचं होतं त्याबद्दल देवाने डायरेक्ट आदामाला का नाही सांगितलं? सैतानाला माहित होतं आदामाला फळ दिलं असतं तर आदम म्हटलं असतं, थांब जरा 2 मिनिट बायकोला विचारून आलो. परत बायकोकडे गेला असा. रिमोट कंट्रोल तिकडे आहे ऍक्च्युली. पहिलं मग त्याला माहित होतं आधी कोणाला फसवायचं. बरोबर त्याने हवेला गाठलं, हवेने फळ खाल्लं, आदाम रावांना पण दिलं, विषय संपला. दोघांनी खाल्लं. एकाच पापामध्ये दोघे भागीदार झाले. हनन्या आणि सप्पिरा काय केलं त्यांनी? दोघांनी पण पवित्र आत्म्याशी लबाडी केली, देवाचा पैसा चोरला. एक जरी नीट असता तरी त्या एखाद्या नवरा नीट असता तर बायकोला नीट केलं असतं, बायको नीट असती तर नवऱ्याला नीट केलं असतं. इथं दोघंही करप्ट होते, चुकीचे होते, आणि म्हणून त्यांच्यावरती असा शाप आला. एकाच वेळेस दोघंही लागोपाठ मरण पावले. इजबेल आणि आहाब काय झालं त्यांचं? नाबोताचा मळा त्यांनी चुकीच्या रीतीने घेतला. त्यांनी एका व्यक्तीवरती त्यांनी फार मोठं संकट आणलं किंवा त्यांनी अन्याय केलेला आहे. दोघांचाही शेवट कसा झाला आपल्याला माहित आहे. हा पाप करतोय आणि त्याची स्त्री इजबेल ही तर विचित्र होतीच, तिने पण पाप केलं. इथं लेकरांनी शाळेतून चुकून एखाद्याची पेन्सिल आणली ना, त्या लेकराला परत तुम्हाला पाठवता आलं पाहिजे, जा उद्या शाळेत परत ती पेन्सिल ज्याची होती त्याला दे. आणि जर का तुम्ही म्हणाल शाब्बास, अशा रोज पेन्सिली शाळेतून घेऊन येत जा, रबर आण, तुला काय उचलता येईल ते उचल. तुमचा लेकरू, तुमचा मुलगा अट्टल गुन्हेगार झाला म्हणून समजा. कुठल्या गोष्टीत आपण कौतुक करतो? लाईफ पार्टनर जर तुमचा जीवन साथीदार एखाद्या गोष्टीत चुकत असेल, तुमच्यात तेवढी हिंमत पाहिजे की साहेब हे तुमचं चुकतंय, हे बदला. नवऱ्याची हिंमत पाहिजे बायकोला सांगण्याची, अगं नाही करू शकत आपण असं, हे चुकीचं आहे, हे करता कामा नाही, देवाला आवडत नाही. एक व्यक्ती खरा असला ना घरात, अख्खं घर प्रकाशमान होतं प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोक इथं असे असतील की त्यांच्या अख्ख्या घरात ते एकच विश्वासणारे असतील, पण तुमची साक्ष आहे की तुमच्यामुळे तुमचा परिवार आशीर्वादित होणार आहे.
तुमच्यामुळे तुमच्या अख्ख्या घराण्यात देवाचं सामर्थ्य येणार आहे. तुम्ही म्हणता आमच्या सगळ्या समाजात, आमच्या पूर्ण खानदानीत कुणीच येशूला मानलं नाही, आम्ही मानतो. तुम्ही प्रकाश आहेत त्यांच्यासाठी. तुमच्या सत्यतेमुळे देव त्या बाकीच्या लोकांना बदलणार आहे. त्यांच्या जीवनात परमेश्वर त्याचा अद्भुत आणि महान काम करणार आहे. पुढचा मुद्दा, लहान भांडणं टाळण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मोठी भांडणं होणार नाहीत. हालेलुया. घरात डायरेक्ट कधीच मोठी भांडणं होत नाहीत. भांडणं छोटी असतात, एकदम मायक्रोस्कोपनी बघावं लागतील अशी छोटी भांडणं असतात. काय नाही, किरकोळ. त्याला खत पाणी घालून त्याला मोठं केलं जातं. ज्या घरात खूप भांडणं आहेत मोठमोठी, त्याची सुरुवात छोट्या गोष्टींवरून झालेली असते. एकदम बारीक, एकदम लहान अशा गोष्टींवरून त्याची सुरुवात झालेली असते. मार्क 11 आणि 26. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रभूची प्रार्थना आपण म्हणतो, जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहेत तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड. जसे आमच्या अपराधांची आम्ही क्षमा केली तशीच आमच्या अपराधांची क्षमा कर. खरंच आम्ही एकमेकांना माफ करतो का? खूप महत्वाची गोष्ट आहे. काही लोकांना जुन्या गोष्टी उकरण्याची फार सवय असते. 10 वर्षापूर्वी असं झालं होतं, तू मला तशी बोलली होती आणि तुम्ही मला असे बोलले होते. ज्या गोष्टींविषयी ऑलरेडी माफी मागून झाली आहे तेच विषय परत परत काढले जातात आणि त्याच्याबद्दल परत परत भांडणं केली जातात. भांडणाची सुरुवात झाली आहे, पण तिथं एखाद्याने नम्रपणा घेतला, तो खरा आशीर्वादित व्यक्ती आहे. एखादा चिडतोय तुमच्यावरती तरी सुद्धा तुम्ही प्रेमाने बोलतायत, हा तुमचा ख्रिस्ताचा स्वभाव आहे. एकदा एक सेवक सेवा करत एका गावावरून दुसऱ्या गावाला जात होता आणि गावोगाव जाऊन हा देवाचा दास देवाचं काम करत होता. आणि त्याच्याबरोबर आणखीन एक त्याचा असिस्टंट पास्टर, एक देवाचा सेवक त्याच्याबरोबर होता. आणि दोघं पण बरोबर जायचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थनेसाठी. एका गावातली प्रार्थना संपली आणि जाता जाता त्यांना रस्त्यात एक वाटेत नदी दिसली. आणि देवाच्या सेवकाने म्हटलं की इथं नदी दिसतीये, चल आपण तिथं नदीवरती आंघोळ करू. देवाचा दास तिथे गेला, नदीच्या किनारी बसलेला आहे. नदीच्या किनारी बसून तो आंघोळ करतोय. आंघोळ करत असताना नदीच्या किनाऱ्यावर त्याने हात ठेवला होता आणि एक मोठी मुंगी त्याच्या हातावर आली, त्याला जोरात चावली. त्याने त्याच्या बरोबर असलेल्या सहकार्याला, त्या सेवकाने सांगितलं की एक झाडाचं पान दे लवकर. आणि मग त्या सेवकाने त्याला पान दिलं आणि पान दिल्यानंतर त्या झाडाच्या पानावर त्याने हळूच ती मुंगी घेतली आणि ती लांब दुसऱ्या कोरड्या जागेवरती सोडली. आणि हा दुसरा बघतोय, म्हणे पास्टर तुम्ही असं का करताय? ती मुंगी तुम्हाला एवढ्या जोरात चावली, तिला मारून टाकायचं ना तिथंच, कशाला ते पान घे आणि इकडं सोड तिकडं सोड. त्या सेवकाने उत्तर दिलं, त्या मुंगीचा स्वभाव चावण्याचा आहे, माझा स्वभाव माफ करण्याचा आहे. हालेलुया. हा माझा स्वभाव आहे, देवाने दिलेला स्वभाव आहे. खरे ख्रिस्ती लोक ते आहेत प्रियांनो, ज्यांना माफ करता येतं. जगात तुमचा रुतबा मोठा असेल, हालेलुया, पण तुमच्या घरामध्ये पण तुमचं नाव चांगलं असलं पाहिजे. तुमच्या घरात पण तुमची साक्ष चांगली असली पाहिजे. तुमच्या परिवारात पण देवाचं गौरव करणारे तुम्ही असलं पाहिजे. हालेलुया. लहान भांडणांचं रूपांतर मोठ्या भांडणात होत असतं. आणि म्हणून ज्या वेळेस कुठलाही भांडणाला सुरुवात होईल, ते भांडण तिथंच जागच्या जागी कसं थांबेल याचा प्रयत्न करायचा. तिथंच ती गोष्ट कशी थांबेल याचा प्रयत्न करायचा. नम्रपणा घ्यायचा, हो चुकलं माझ्याकडून, मीठ टाकायचं विसरले, परत मी शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करील, सॉरी मीठ देते, घ्या. प्रेमाने बोललं, विषय संपला.
पण एखाद्याच्या रागात तुम्ही रागाने उत्तर जर देणार असाल तर तिथं भांडणं झाल्याशिवाय राहत नाही आणि मग तिथं देवाचा गौरव होत नाही. सगळेजण आपल्या आई वडिलांचा सन्मान करतात. की देवाने सांगितलंय केलंच पाहिजे. पण हा 5वा मुद्दा असा आहे की आपल्या सासू सासऱ्यांचा पण सन्मान तेवढाच करायचा जेवढा आई वडिलांचा तुम्ही करत आहात. आमेन. निर्गम 20वा अध्याय आणि 12वं वचन, 5वी आज्ञा इथं सांगितली. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. आपल्या बापाचा आपल्या आईचा मान राख. जितका तुम्ही आई बापाचा मान राखता तसाच तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांचा मान राखणं गरजेचं आहे. हालेलुया. निर्गम 20 मध्ये 10 आज्ञा दिल्यात. आईचा बापाचा मान राख. जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मान राखता तसंच सासू सासऱ्यांचा मान राखणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. सासूला आपल्या आई समान लेखलं पाहिजे. नामीला 2 सुना होत्या. एकीचं नाव होतं रूथ आणि दुसरीचं अर्पा. अर्पा निघून गेली. दोन्ही सुनांचे नवरे मरण पावलेत. त्या मुलींचे नवरे पण मरण पावलेत. त्यांचे सासरा मेलाय. 3 स्त्रियाच आहेत घरात. पण रूथने ठरवलं मी माझ्या सासूला सोडणार नाही. हालेलुया. का? कारण तिला माहित होतं एकदा मी आई वडिलांचं घर सोडलंय, आता हेच माझं घर आहे. तिने आपल्या सासूला सोडलं नाही. तुमचे लोक ते माझे लोक आणि तुमचा देव तो माझा देव. रूथने सासूला सोडलं नाही. प्रत्येक सुनेचं हेच म्हणणं असतं मला काही सासू चांगली मिळाली नाही. आणि प्रत्येक सासूचं हेच म्हणणं असतं घरात सगळे चांगलेत सून सोडून. आणि घरामध्ये प्रार्थना करायला कोणी आले, काही लफंगे लोक पण काही सांगून जातात तुझ्या सासूने तुझ्यावर जादूटोणा केलाय. आणि बरोबर सासूच जादूटोणा करते असं म्हणतात. आणि सासूला त्रास झाला का दुसरा पास्टर येऊन सांगतो तुझ्या सुनेने तुझ्यावर जादूटोणा केलाय. त्या घरात भांडणं मिटवायला सेवक जातो का वाढवायला जातो हे मला कळत नाही. हालेलुया. जे प्रेम तुम्ही आई वडिलांना दिलंय तेच प्रेम आपल्या सासू सासऱ्यांना देणं गरजेचं आहे. का ते सांगतो. आदम झोपला होता गाढ निद्रेत. हवा कुठून आली? फासळीतून आली. फासळीतून आली म्हणजे ती आधी कुठं होती? आदमामध्ये होती. ते 2 नाही, ते एकच आहेत. भले तिला नंतर तयार केलं तरी पण ती दुसरी नाही झाली, ती त्याचीच स्त्री झाली. आणि ते 2 नाही तर ते 1 झाले. मग जर ते दोघं एक आहेत तर पुरुषाचे आई वडील काय आणि स्त्रीचे आई वडील काय? ते दोघांचेही आई वडील आहेत. जर प्रत्येक जावयाने आणि प्रत्येक मुलीने ही गोष्ट लक्षात घेतली की माझे सासू सासरे माझ्या आई वडील आहेत, जगातले सगळे युद्ध बंद होतील. हालेलुया. माहित नाही पण ना हे देवाने जोडलेलं आईचं आणि लेकराचं नातं असतं. हालेलुया. बायकोचं प्रेम मोठं आहे का आईचं प्रेम मोठं आहे? बायकोच्या प्रेमापेक्षा नवऱ्याच्या प्रेमापेक्षा आईचं प्रेम खास आहे. का? काहीतरी कारण आहे. असे काही जगामध्ये प्रेम आहेत फक्त हे बघून ठरवतात आम्हाला ह्या व्यक्तीशी लग्न करायचंय. हे जगातले लग्न असे होतात. तुमचं लग्न झालं, तुम्ही तुमच्या जीवन साथीदाराला पाहून ठरवलं की ह्याच्याशी लग्न करायचं का याच्यावर प्रेम करायचंय का. पण एक आई अशी आहे
तुम्ही तिच्या पोटात असताना तुमचा चेहरा न पाहता तिने तुमच्यावर प्रेम केलंय. म्हणून जर प्रेम असेल, या शब्दाला चॅलेंज नाही प्रियांनो, आईच्या प्रेमाला तोड नाही. किती मोठी फिलॉसॉफी आणा तुम्ही माझ्या पुढं, काही पुस्तकं उघडा, किती ज्ञान सांगा, पण मी तुम्हाला सांगतो पती पत्नीचं नातं श्रेष्ठ आहे, पण आईच्या प्रेमाला बापाच्या प्रेमाला तोडच नाही प्रियांनो. आणि म्हणून आई बापाचा सन्मान करा. त्या आईने तुम्हाला दुनिया दाखवली, त्या बापाने तुम्हाला जीव लावला. अरे स्वतःच्या पोटाला चिमटा काढून स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या, तुम्हाला लहानचं मोठं केलं. कसे जाऊ शकता तुम्ही त्या आई बापाच्या विरोधात? कितीतरी तरुण लेकरं लग्न करून दिलं, लग्न करेपर्यंत माझी मम्मी माझी डॅडी असं कोणीच नाही. बायको आली का, कशाची आई, अशीच करते ती, येड लागलाय, म्हातारी झाली ती, बाप येडा झालाय माझा, हे बोलणं आहे आजकाल तरुण पिढीचं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. निर्लज्ज आहात तुम्ही. अरे ज्या आई बापाने तुम्हाला जन्म दिला त्यांच्या विरोधात तुम्ही उठलात. धिक्कार असो तुमचा, तुमच्या प्रार्थनेला आणि तुमच्या सगळ्या आध्यात्मिक जीवनाला शून्य समजतो मी. देव पण मान्य करणार नाही तुमची प्रार्थना. आज्ञा मोडली तुम्ही देवाची. कसं तुम्ही हिम्मत करू शकता जन्मदात्याच्या विरुद्ध बोलण्याची? मी म्हणतो आईबाप चुकले असतील, मी म्हणत नाही तुमचे आईबाप बरोबरच असतील. अरे चुकले तरी तुमची लायकी नाही त्यांच्याकडे बोट दाखवायची. कारण जेव्हा तुम्ही चुकत होतात त्यावेळेस त्यांनी तुम्हाला करेक्शन केलं. तुमच्या बोलण्यात वागण्यात तुम्ही लहानसे मोठे होत असताना त्या आई बापाने तुमच्यावर सुसंस्कार केलेत. त्यांनी तुम्हाला शिकवलं कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं समाजात उठायचं, चर्चला जायचं, सगळं त्या आई बापाने शिकवलं. आणि तुमचं धाडस कसं होतं, त्या आई बापाचं मन दुखवायचं. माझी बायको बोलली म्हणून मी आई बापाला बोललो, माझा नवरा असा बोलला म्हणून मी माझ्या आई बापाला असं बोलले. चूक आहे. नवऱ्याला सांगायचं बाबा रे तुझं घर तू बघायचं, माझ्या आई बापाबद्दल बोलायचं नाही. ऐकलं का तुम्ही? जन्मदाते चुकले तरी तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. आता आज माझ्या आई बापाने काही चूक केली, तुमच्यापैकी कोणी बोललं तुमच्या आई बाप असे, मला ऐकायला आवडेल का? तुमची बायको खूप चांगली आहे पण तिच्या आई बापाने एक चूक केली आणि तुम्ही कंटिन्यू तिला त्याच्यावरच बोलत राहा, तिला ऐकायला आवडेल का? लाख चूक असू दे तिच्या आई बाप, ती तोंडावर म्हणेल हो तसेच आहेत माझ्या आई बाप, पण मनामध्ये तुला नंतर बघते. रक्त येते, रक्त रक्ताची साथ देते. जर तुम्हाला ख्रिस्ताच्या रक्तावरती विश्वास आहे, हे पण जगातले नाते फार महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. काही गोष्टी आज जर आम्ही आमच्या परिवारात बदलल्या नाही, तुमच्या घरात देवाची शांती आली तर तिथून पुढं, परिस्थिती नाही बदलली तर तिथून पुढं आई बापाचा सन्मान करायला सुरुवात करा. येशू ख्रिस्ताने आपल्या आईचा सन्मान केला. तिसरा शब्द, बाई पहा तुझा पुत्र, पुत्र पहा तुझी आई. सन्मान केला. जेवढा सन्मान तुमच्या आई बापाचा करता तेवढाच सन्मान सासू सासऱ्याचा करा. आज तुमची सासू सासरे नाराज असले, त्यांची मन जिंकायला सुरुवात करा. सुरुवातीला त्यांना तुमचं वागणं खोटं वाटेल. कस काय बदलली बुवा एवढी, खूपच आमच्याबद्दल वाईट बोलत होती, काय झालं एक कॉन्फरन्सला गेली तर बरीच बदलली. आणि तुम्ही म्हणाल 2-3 वेळा करून बघितलं नाही बदलत, ते जाऊ द्या. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहा. आणि तीच सासू म्हणेल माझ्या मुलीने जेवढा जीव नाही लावला माझ्या सुनेने लावला. मुली लग्न करून गेल्या पण ही खरी माझी मुलगी माझ्या घरी नांदायला आलेली आहे. हालेलुया. त्या सासूला त्या सासऱ्याला तुमच्याबद्दल आनंद होईल. हे एक तत्व आज सर्व ख्रिस्ती समाजाने स्वीकारणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. फार महत्वाचं आहे. आपल्या परिवारात आई वडिलांना जेवढा सन्मान आहे तेवढाच सन्मान आपल्या सासू सासऱ्यांना द्यायला सुरुवात करा. नवरा त्याच्या जरी स्वतःच्या आई वडिलांच्या विरुद्ध बोलत असला तरी तुम्ही म्हणायचं बंद करा तुमचं तोंड. आशीर्वाद गेलेत लोकांचे याच्यामुळे. जे लोक आई बापाला छळतात शाप येतात.
नको त्या गोष्टींसाठी आई वडिलांना त्रास देऊ नका. ऐकताय तुम्ही? लेकरं मोठे होतात, लग्न करून दिलं आई बापाने, तरी ते लेकरू असं समजतं मी केजी मध्येच आहे. आई बापाकडे येतो, टिंग टॉंग, मम्मी थोडे पैशाची गरज होती, दे ना थोडे पैसे. पैसे नाहीत माझ्याकडं, आहेत थोडे दागिने, गहाण ठेवायचे का? हा चालेल. हे अशी संतान आई बापाच्या किडण्या विकून खाणार आहेत. धिक्कार असो यांच्या जीवनाचा. काय फायदा आहे? आई वडील म्हातारे झाले ना, त्यांना सुखी ठेवायचा प्रयत्न करा. तुमची वाहवा तुमच्या आई वडिलांनी सासू सासऱ्यांनी सगळीकडे केली पाहिजे. याला म्हणतात जावई, याला म्हणतात सून. क्या बात आहे. आमेन. मत्ते 8 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये, मत्ते 8, 14 आणि 15 वचनामध्ये, नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले, तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला. ती उठून त्याची सेवा करू लागली. किती छान. आपल्या सासूसाठी पेत्राने येशूला आपल्या घरी आणलं. आई बापासाठी खूप लोक करतील, पण पेत्राने कुणासाठी? सासूसाठी. असं प्रेम आपल्या सासू सासऱ्यांबद्दल राहिलं पाहिजे. असं प्रेम. मायबार आला, फक्त आईला नका साडी घेऊ, घ्यायची असली त्या मदर डेला आपल्या सासूला पण साडी घ्या. नाताळाचं सेलिब्रेशन आहे, सासू सासऱ्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व करा. प्रत्येक गोष्टीत हे दोन्ही माता पिता आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे राहू दे, आणि मग बघा तुमच्या जीवनात किती आशीर्वाद मोकळे होतात. आमेन. पुढची महत्वाची गोष्ट, जबाबदारी घ्या. कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचा घर परिवार उभा करा. आमेन. स्वतःचा परिवार उभा करा, स्वतःचं घर उभं करा. पावसात आपण बाहेर जातो, आई वडील असतात, छत्री घेतात, 2 लेकरं आहेत छत्रीमध्ये, अख्खा परिवार छत्री घेऊन चाललाय. लेकरं मोठे झाले, आता तो मुलगा होता लहान, तो मोठा झालाय. एक मुलगी होती लहान, ती मोठी झाली, तिचं लग्न झालं, तिचा नवरा पण आला, हा मुलगा मोठा झाला, त्याची पण बायको आली, परिवार वाढला, एक छत्री पुरत नाही. तरी काही लोक तिथं डोकं घाऊन, अंग भिजलं तरी चालं पण डोकं राहू दे आतमध्ये छत्रीत. ही सवय आता सोडून द्या. हालेलुया. आई वडिलांवरती ओझ बनण्याचं काम करू नका. ऐकताय का सगळे? आई वडिलांनी जसं कमवून दाखवलं, त्यांच्या रीतीनं किंवा त्यांच्या हिमतीनं जेवढं त्यांना करता आलं त्यांनी ते केलं. मग आज तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाची. तुमच्या या लाईफ टाइम मध्ये तुम्हाला स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेता आली पाहिजे. आमेन. दुसऱ्यांवर जबाबदार राहू नका, दुसऱ्यांवरती आपल्या जबाबदाऱ्या टाकून निश्चिंत बसू नका. उत्पत्ती 2:24, मत्ते 19 अध्याय 4 ते 6 वचन, आणि मार्क 10 अध्याय 6 ते 9 वचन. सगळीकडे एकच सारखं वचन दिलेलं आहे. उत्पत्ती 2:24, मत्ते 19 4 ते 6, मार्क 10 अध्याय 6 ते 9 वचन. या सर्व वचनामध्ये एक सारखी गोष्ट दिलेली आहे. त्यापैकी मत्ते 19 4 6 मी वाचतो, 4 ते 6 पर्यंत. त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली व म्हटले, ह्या करता पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. यामुळे ती पुढे 2 नाही तर 1 देह असे आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. आई बापाला सोडून आपल्या बायकोशी जडून राहील. आई बापाला सोडून म्हणजे त्यांना सोडून देऊन नाही. सोडून म्हणजे काय की जसं मी आता छत्रीचं उदाहरण सांगितलं, आई बापापासून तुम्ही फक्त त्यांच्यावरतीच निर्भर राहू नका. आज तुम्हाला तुमची स्वतःची जबाबदारी घेता आली पाहिजे. तुमच्या पत्नीची, पुरुषांनो तुमच्या पत्नीची जबाबदारी तुम्हाला घेता आली पाहिजे.
तुमच्या लेकरांसाठी आई बापांना काही करता आलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस तुम्ही जबाबदारी घेता, स्वर्गीय देवाच्या मनाला तुम्ही आनंद देता. खरा देवाचा सेवक तोच आहे की जो आपल्या परिवाराची चांगल्या रीतीने काळजी घेतो. ती मग त्याला पहिले पत्र 3रा अध्याय घरी जाऊन शांत निवांत वाचा. पहिले तिमोथी 3रा अध्याय. सेवक कसा असला पाहिजे, घरची त्याला काळजी घेता आली पाहिजे. आज हे वचन आमच्यासाठी आहे की आम्हाला आमचा परिवार नीट उभा करता आला पाहिजे, नीट उभा करता आला पाहिजे. जबाबदारी आम्ही घेतली पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. आमच्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. स्त्रियांनी स्त्रियांची जबाबदारी घ्यायला पाहिजे, मुलांनी त्यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे, पुरुषांनी आपली जबाबदारी घ्यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस स्वतःची जबाबदारी पूर्णपणे घेतो त्यावेळेस तो परिवार आशीर्वादित आहे. प्रियांनो, कधी कधी घरात एकच व्यक्ती कमवणारा असतो, गडबड होते. एकाच व्यक्तीच्या पगारामध्ये सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि मग एवढं ओझं त्या व्यक्तीवरती येतं. मग कर्ज काढायला सुरुवात होते. मग एक कर्ज घेतलं जातं, ते फेडण्यासाठी परत दुसरं कर्ज घेतलं जातं, व्याज भरलं जात नाही. आणि मग असं करत करत कर्जाच्या दलदलीत माणूस सापडत जातो आणि मग त्याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही. आज आम्हाला आमचे सगळे मार्ग देवाला विचारायचे, माझे मार्ग मोकळे कर. मला माझी जबाबदारी, माझ्या परिवाराची जबाबदारी मला स्वीकारण्यासाठी मला तू सहाय्याने मदत कर. प्रेषितांचे कृत्ये 18वा अध्याय 1 आणि 2 वचन. अक्विला आणि प्रिस्किल्ला बद्दल इथं सांगितलंय. वाचूया आपण. प्रेषित 18 अध्याय 1 आणि 2 वचन. त्यानंतर तो अथेने सोडून करिंथास गेला. तेव्हा पंत येथील अक्विला नावाचा कोणी एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता, त्यांच्याकडे तो गेला. आता इथं अक्विला आणि प्रिस्किल्ला यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. अशी एक जोडी आहे बघा. अक्विला यहुदी होता असं इथं तर स्पष्ट लिहिलंय, पण प्रिस्किल्ला हा जो शब्द आहे किंवा हे जे नाव आहे हे रोमी नाव आहे. याचा अर्थ एक रोमी स्त्रीचा विवाह एका यहुदी पुरुषाशी झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस एका रोमी मुलीने या यहुदी मुलाबरोबर लग्न केलेलं आहे, क्लाउडियस, इथं क्लौद्यांनी सांगितलंय, तो क्लाउडियस यांनी एक रूल तयार केला, एक नियम बनवला की आमच्या रोमन साम्राज्यामध्ये एक पण यहुदी राहता कामा नये, सगळ्यांना हाकलून द्या. ज्यावेळेस त्यांना हाकलून देण्यात आलं त्यावेळेस हे पती पत्नी दोघंही तिथून निघालेले आहेत आणि ते करिंथ येथे येऊन पोहोचलेले आहेत, करिंथला आले. आता ही सगळी घटना याच्यातून एक गोष्ट आपल्याला कळू शकते की ह्या परिस्थितीमध्ये ती रोमी मुलगी असं म्हणत नाही, बघ तुझ्यामुळे माझ्यावरती संकट आलं, मी तुझ्या बरोबर येणार नाही. तिने आपल्या नवऱ्यासाठी रोम सोडण्याची तयारी केली आणि करिंथला ती आली. तिला माहित होतं आम्हाला देवाने जोडलेलं आहे, आम्हाला देवाची सेवा, देवाचं गौरव करायचं आहे. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता ते एकत्रित तिथून निघाले आणि एकत्रित रीतीनं करिंथ इथं आले. आज ख्रिस्ती समाजामध्ये ही गोष्ट आम्ही जबाबदारीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे. माझं कुटुंब एकत्र कसं टिकून राहणार आहे, माझ्या परिवारात ऐक्याने देवाच्या सामर्थ्याने आम्ही कसे पुढे जाणार आहोत, माझा परिवार मला उभा करायचा आहे. हालेलुया. आमच्या परिवारात ऐक्य निर्माण करायचं आणि आमचा परिवार आम्हाला उभारता आला पाहिजे. आज कदाचित लहान घर असेल, स्वप्न बघायला काय हरकत आहे, कुणी पण बघू शकतं. आपल्या जीवनामध्ये ध्येय उद्दिष्ट असले पाहिजेत. हा माझं पण घर असेल, आमेन. नेहमी स्वतःच्या खिशाकडे बघून प्लॅनिंग करत जाऊ नका, देवाच्या खिशाकडे बघा. परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. तुमच्या योग्यतेपेक्षा, तुमच्या लायकीपेक्षा जास्त तो तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. जे तुम्ही मागता ते तो देईल, जे तुम्ही मागत नाही ते पण तुम्हाला देईल आणि तो दाखवेल की मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही त्याला सांगाल मला माझा कुटुंबाचा भार वाहायचा आहे, तो तुम्हाला मदत करायला तयार आहे. आळशी बसून न राहता काहीतरी उपक्रम आम्ही केले पाहिजेत, उद्योग केला पाहिजे, कामकाज केलं पाहिजे. त्याच्यावरती आमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आम्हाला पार पाडता येतील.
आपल्या वैयक्तिक परिवाराची स्थापना आम्हाला करता आली पाहिजे. आई वडिलांनी जे केलं त्याच्याबद्दल देवाची स्तुती असो. काही लोक आई वडिलांनी कमवलं तेच पुढे लुटायला आणि परत तेच उडवायला तयार होतात. पण आज आम्ही एक निश्चय करूया की आई बापाने जे मिळवलं त्याच्यापेक्षा मी अजून प्राप्त करणार. हालेलुया. मी अजून मोठ्या गोष्टी करेल जेणेकरून देवाचा गौरव होईल. हालेलुया. सातवी शेवटची महत्वाची गोष्टी, ज्या 7 गोष्टी आज आपण पाहत आहोत त्यापैकी महत्वाची गोष्ट, कुटुंबाचं प्रार्थना जीवन प्रबळ असायला पाहिजे. आमेन. प्रार्थना जीवन प्रबळ असायला पाहिजे. मत्ती 26:41 मध्ये सांगितलंय, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. मत्ती 26:41. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे. देह अशक्त आहे पण आत्मा उत्सुक आहे. परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना केली पाहिजे. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने झाली पाहिजे. जो व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करतो त्या व्यक्तीचा दिवसाचा शेवट हा साक्षीने झाल्याशिवाय राहत नाही. प्रार्थना जीवन हे फार महत्वाचं आहे. पेत्र तुरुंगात होता. प्रेषित 12वा अध्याय 4-5 वचनात सांगितलंय, पेत्र तुरुंगात आहे, मंडळी प्रार्थना करते. आज आमच्या परिवारातला एखादा व्यक्ती अडचणीत आहे, परिवाराने त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. रोमकरसपत्र 8वा अध्याय 26व्या वचनात सांगितलंय की प्रार्थना कशी करावी हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार आहे. आमच्या प्रार्थना ह्या कधीच व्यर्थ जात नाहीत. प्रकटीकरण 5वा अध्याय 8वं वचन, प्रकटीकरण 5 आणि 8. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. आमेन. पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत. त्या प्रार्थना धुपाप्रमाणे स्वर्गात जातात आणि देव त्या वाट्यांमध्ये आमच्या प्रार्थना जमा करून ठेवतो. आज आमचा परिवार एक प्रार्थनेचा परिवार बनला पाहिजे. सकाळी झोपेतून उठलं तरी प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, आठवड्यातून एक दिवस उपास प्रार्थना, वारंवार चर्चला येणं, लेकरांना संडे स्कूलला पाठवणं, देवाच्या सानिध्यात परिवाराची वाढ करणं, प्रार्थना हे आमचं एक विशेष जीवनशैली असणं गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात पाळत आलो तर आमचं परिवार, आमचं जीवन देव आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. कळतंय सगळ्यांना? हालेलुया. आज या महत्वाच्या गोष्टी देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. आमचा परिवार ख्रिस्त केंद्रित असला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही सुज्ञतेने वागलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आम्ही एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, लहान भांडणांचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं म्हणून लहान भांडणं आम्हाला तिथंच थांबवणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे देवाचं वचन आम्ही शिकलो की आम्ही आमच्या सासू सासऱ्यांचा पण आई वडिलांसारखा सन्मान केला पाहिजे. परिवारात जबाबदाऱ्या स्वीकारून आपलं स्वतःचं कुटुंब स्थापन केलं पाहिजे. आणि 7वी शेवटची गोष्ट आपण शिकलो की आमचं जीवन एक प्रार्थनामय जीवन असलं पाहिजे. हालेलुया.